नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे स्टँडर्ड 9th माय इंग्लिश कोर्स बुक 1.1 पोएम वॉक अ लिटल स्लोअर. वॉक अ लिटल स्लोअर. वॉक अ लिटल स्लोअर. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी said a little child so small. I am following in your footsteps, and I don't want to fall, and I don't want to fall. वॉक म्हणजे चालणे, लिटल स्लोअर म्हणजे थोडं हळू, सेड म्हणजे म्हणाले किंवा म्हणाला, लिटल चाइल्ड लहान मूल, स्मॉल म्हणजे लहान. आय एम फॉलोइंग म्हणजे अनुकरण करणे, फूट स्टेप्स म्हणजे पाऊल खुणा किंवा पाऊल. डोंट म्हणजे नको, नाही. वॉन्ट म्हणजे इच्छा नाही. फॉल म्हणजे पडणे. तर याचा शब्दशः मराठी अर्थ असा होईल, बाबा जरा हळू चालत जा. एक लहान मूल म्हणाले, मी तुमच्या पावलावर पाऊल टाकत आहे आणि मला पडायचे नाही. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. इथं समटाइम म्हणजे कधी कधी, स्टेप म्हणजे पावले, फास्ट म्हणजे वेगात, हार्ड म्हणजे कठीण, सी म्हणजे पाहणे, सो म्हणजे म्हणून, यू म्हणजे तुम्ही, लीडिंग मी, लीड मी म्हणजे वाट दाखवणे, मी म्हणजे मला. याचा शब्दशः अर्थ असा होईल, कधी कधी तुमची पावले खूप वेगवान असतात, कधी कधी ते पाहणे कठीण असते, म्हणून बाबा जरा हळू चाला, कारण तुम्ही मला वाट दाखवत आहात. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. Someday म्हणजे कधीतरी, when म्हणजे जेव्हा, केव्हा, grown up म्हणजे मोठा होणे, want to be म्हणजे काही तर बनवायची इच्छा असणे, काय तर बनू पाहायची इच्छा असणे. हॅव म्हणजे असणे, लिटल चाइल्ड म्हणजे लहान मूल, हू म्हणजे कोण, फॉलो मी म्हणजे मला कोण अनुकरण करेल, फॉलो मी म्हणजे मला अनुकरण कोण करेल, हू. याचा शब्दशः अर्थ असा होईल, कधीतरी मी मोठा होईल आणि मी काय बनणार हे सर्व तुम्ही ठरवणार आहात, आणि जेव्हा मला मूल होईल तेव्हा मला कोणाला तरी वाट दाखवायची आहे.
and I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you, and I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. अँड म्हणजे आणि, लीड म्हणजे वाट दाखवणे, राईट म्हणजे योग्य, नो म्हणजे माहीत असणे, ट्रू म्हणजे खरे असणे, फॉलो म्हणजे अनुकरण करणे किंवा अनुसरण करणे. याचा शब्दशः अर्थ असा होईल, आणि मला योग्य वाट दाखवायची आहे. कुणाला? मुलाला. तेव्हा मी दाखवलेली वाट योग्यच असायला पाहिजे किंवा योग्य असेल. म्हणून तर बाबा जरा हळू चालत जा, कारण मी तुमचे अनुकरण केले पाहिजे.